हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. सप्रेम नमस्कार. सर्वांना याची कल्पना असेलच की आपला हेल्पिंग हँडचा जो ग्रुप आहे तो येत्या जानेवारीला 5 वर्ष पूर्ण करतो आहे. गेल्या मेमध्ये आपल्या समूहाचं रूपांतर एका संस्थेमध्ये रूपांतर झालं. आपण शासनमान्य नोंदणीची जी प्रोसेस आहे ती पूर्ण केली. तर येत्या जानेवारीमध्ये आपण 5 वर्ष पूर्ती आणि आपलं संस्थेत रूपांतर ह्या दोन्ही गोष्टी साजरा करणार आहोत. तर त्याला एक वेगळ्या कार्यक्रमाचं नियोजन सर्व जे काही कमिटीचे मेंबर आहेत त्यांनी केलेलं आहे. कार्यक्रमाचं मूळ नियोजन हे एक स्नेहभोजन असणार आहे आणि त्याच्यामध्ये जे आपले सदस्य आहेत आणि त्याचे पालक यांचा आपण सत्कार करणार आहोत. जे सदस्य की जे कमिटीमध्ये काम करतात वगैरे आणि जे आपले बाकीचे सदस्य आहेत त्यांच्या पालकांसुद्धा आपण सत्कार करणार आहोत. तर तो कार्यक्रम आपण जानेवारीमध्ये घेणार आहोत. 26 जानेवारी हा शेवटचा रविवार येतो आहे. तर आपण त्या तारखेला हा आपला जो कार्यक्रम आहे तो घेणार आहोत. आता त्या संदर्भात आपल्याला बरंचसं नियोजन करायचं आहे. स्नेहभोजन आलं की आपल्याला जेवणाची व्यवस्था केली पाहिजे, हॉलची व्यवस्था केली पाहिजे. तर त्या संदर्भात कमिटी मेंबर काम करतायत. जिथं कुठं काही गरज लागेल त्या संदर्भात ग्रुपवर काहीतरी माहिती टाकली जाईल. तुम्हाला जर ती माहिती किंवा मदत करता येत असेल तर तुम्ही अवश्य ती मदत करा. दुसरी गोष्ट आहे की आपण कार्यपुस्तिकासुद्धा छापतो आहे. आपली संस्था जी आहे किंवा आपला समूह जो आहे तो प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक महाविद्यालयामध्ये पोचावा, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी आपल्यापर्यंत येऊ शकतो. कुठलाही विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे शिक्षण थांबवता कामा नये हा आपला हेतू होता पहिल्यापासून. तर त्याच आधारावर आपण कार्यपुस्तिका बनवलेली आहे. ती कार्यपुस्तिका आपण एक 500 ते 600 प्रती छापणार आहोत आणि साताऱ्यातली ज्या काही शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, अगदी तालुक्यातले जे काही शाळा वगैरे असतील तर त्या शाळापर्यंत आपण पोहोचवण्याचं काम करणार आहे कार्यपुस्तिका, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना आपल्या संस्थेबद्दल आपल्या समूहाबद्दल माहिती मिळू शकते आणि ते आपल्यापर्यंत पोहोचू शकतात. तर त्याची जी काही अंदाजे बजेट वगैरे आहे तर ते एक 14 ते 13 हजारापर्यंत आहे. तर त्या संदर्भात ग्रुपवर सूचना टाकलेली आहे. तर त्या कार्यपुस्तिकेच्या खालच्या बाजूला किंवा मागच्या बाजूला आपण जाहिराती देणार आहोत. कारण का आपल्याला जो काही खर्च आहे तर तो खर्च त्यातून निघावा ही आपली एक पहिली विचार आहे. त्याच्यामुळं जर आपल्यापैकी कोणी उद्योजक व्यावसायिक असेल आणि आपल्याला जर जाहिरात द्यायची असेल तर तुम्ही संपर्क करा, जेणेकरून तुमची जाहिरात त्या पुस्तकावर येऊ शकते आणि ते तुमच्या उद्योगाला व्यवसायाला त्याचा हातभार लागू शकते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की आपल्याला अमाऊंट कलेक्शन लवकर चालू करावे लागेल. त्या संदर्भात कमिटीची मीटिंग होईल एक 15 दिवसामध्ये आणि मग तुम्हाला सांगितलं जाईल की आपण अमाऊंट कधीपासून चालू करायचे. पण शक्यतो एक अंदाजे 1 डिसेंबर ते जानेवारी ह्या 2 महिन्यामध्ये आपण अमाऊंट कलेक्ट करायचे. हा कार्यक्रम आपल्याला एक उंचीवर नेऊन ठेवायचा आहे. आत्तापर्यंत आपण एक अंदाजे 2 लाखापर्यंत मदत केलेली आहे आणि इथनं पुढं पण आपण अशीच मदत करणार आहोत. फक्त हा एक 5 वर्षाचा आपला एक महत्त्वाचा टप्पा आपण पार केलेला आहे. त्याच्यामुळे थोडंसं आपण साजरीकरण करतो याचं. ह्या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदाच आपण बाहेरचा कोणी गेस्ट बोलवणार नाही. आपले जे काही सदस्य आहेत आणि त्यांचे पालक ह्यांचा मेन सत्कार होणार आहे आणि स्नेहभोजन हे कार्यक्रमाचं स्वरूप असेल. कार्यक्रमामध्ये जे काही बारीकशे गोष्टी असतील, बदल असतील तर त्या तुम्हाला ग्रुपवर सांगितले जातील. ठीक आहे. तर सर्वांना एक विनंती आहे की आपण एक मानसिकता तयार करा की येत्या जानेवारीमध्ये आपण सर्वजण भेटणार आहोत. कारण बरेचदा सदस्य जे आहेत परगावी वगैरे ते बाहेरून अमाऊंट वगैरे मदत करतायत पण कार्यक्रमाला वगैरे त्यांना येणं शक्य होत नाही. तर ह्यावेळी सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की येत्या जानेवारीला 26 जानेवारीला आपण एक वेळ काढून आलात तर खूप बरं होईल. कार्यक्रमाची कार्यक्रमपत्रिका वगैरे आहे ती तुम्हाला पाठवली जाईल. बरेचसे ॲडमिन जे आहेत तर ते तुम्हाला संपर्क करतायत तर त्यांच्या संपर्कात राहा. अमाऊंट कलेक्शन संदर्भात काय सूचना असतील तर त्या फॉलो करा. आपल्या संपर्कात कोणी विद्यार्थी असेल की ज्याची शैक्षणिक अडचण आहे आर्थिक विवंचनेमुळे तर त्याला आपल्या ग्रुपपर्यंत समूहापर्यंत पोहोचवा. आपण त्याची नक्कीच मदत करू. ठीक आहे. तर सर्वांनी आपल्या कार्यक्रमाबद्दल एक आतुर राहा. येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला काही सूचना दिल्या जातील तर त्या पद्धतीनं आपण काम करूया. ठीक आहे. थँक्यू.